जय मल्हार धनगर समाज जागृती या चॅनलद्वारे भारतातील तसेच महाराष्ट्रातील सर्व धनगर समाज बांधव यांना मानाचा जय मल्हार। आणि आजच्या कार्यक्रमाचे दोन मुद्दे आहेत। एक आहे आजची एसटी आरक्षणाची न्यायालयीन सुनावणी याविषयी याविषयी एक और अजून बारामतीतील 5 जानेवारीला होणारा राज्यव्यापी धनगर एसटी आरक्षण महामेळावा व चिंतन शिबिर याविषयी श्री चंद्रकांत वाघमोडे साहेब आणि दुसरे आहेत आंदोलक गणेशजी केसकर सर हे आपल्याला सविस्तर माहिती देतील आणि पुढील नियोजन श्री आपले धनगर समाज जागृतीचे चॅनल श्री विजयजी गोपणे सर हे सूत्रसंचालन पुढे सुरू करतील। धन्यवाद गणेशजी, योगेशजी धन्यवाद, संजयजी, सर्व स्टुडिओमध्ये सहभागी झालेले आपले सहकारी समाज बांधव या सर्वांचं आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। धनगर समाज जागृती या युट्यूब चॅनल परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती आहे की लाईव्ह पाहणाऱ्या प्रेक्षकांनी हा कार्यक्रम जास्तीत जास्त शेअर करा। तसेच ज्यांनी अद्याप चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्या सर्वांनी सबस्क्राईब करा। स्टुडिओमध्ये गणेशजी असतील, योगेशजी आणि संजय भालेकर जे आहेत माझ्यासोबत आणि अजून काय मान्यवर चर्चेच्या दरम्यान सहभागी होणार आहेत। 2 पार्ट मध्ये आपण कार्यक्रम ठेवलेला आहे। एक पहिलं की आज आपल्याला कल्पना आहे की न्यायालयीन लढाई जी आहे आपल्या न्यायिक हक्कासाठी आरक्षणाची लढाई सुरू आहे आणि ही आरक्षणाची लढाई हायकोर्टामध्ये आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलोय याबाबत आपल्याला सगळ्यांना माहित आहे। आणि मग नेमकं त्याच्यामध्ये आज काय घडलं या विषयावरती आपल्याला चर्चा करायची पहिल्या टप्प्यामध्ये। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये राज्यव्यापी या ठिकाणी महामेळावा व चिंतन शिबिर जे आहे ते बारामतीला आयोजित केलेलं आहे, याच्यावरती आपण बोलणार आहोत। सुरुवात जी आहे आजच्या न्यायालयीन लढाईमध्ये जी काही सुनावणी झाली या न्यायालयाच्या सुनावणीमध्ये कोणी काय काय बाजू मांडल्या हा विषय आपण समजून घेणार आहोत। थोडक्यात 3, 4, 5 या सुनावणीच्या तारखा आहेत सरकारच्या वतीनं बाजू मांडायला। त्यासोबत विरोधी ज्यांनी PIL दाखल केलेले आहेत, आपली जी याचिका आहे या याचिकेच्या अगेन्स्ट ज्यांनी याचिका दाखल केलेल्या आहेत त्याच्या बाबतीत त्यांना जे काय त्यांचं मत मांडायचं इंटरव्हेन्शन याचिका जी आहे त्याच्यावरती मत मांडण्यासाठी उद्या देखील आज दुपारी सुरू झालेली सुनावणी जवळपास 5 वाजेपर्यंत चालली। त्यानंतर उद्या देखील आपल्याला त्याच टायमिंगला 2:30 वाजता सुनावणी पुन्हा होणार आहे। पुन्हा त्यांना त्यांच्या बाजू मांडायला त्या ठिकाणी संधी दिली जाणार आहे। तर आजचा विस्तृत जो काही आपण सगळ्यांनी झूमच्या द्वारे पाहिलं की कशा पद्धतीने त्या कोर्टरूम 24 मध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्या आपण सगळ्यांनी झूमच्या माध्यमातून पाहिलेलं आहे। कशा पद्धतीनं आर्ग्युमेंट्स करण्यात आली, मग ते सरकारी वकिलांचा युक्तिवाद असेल, त्यांचं काय म्हणणं असेल, त्यानंतर विरोधी ज्यांनी अपील केलेले आहे त्यांचा युक्तिवाद असेल, सरकारच्या वतीनं ऍडव्होकेट कुंभकोणी जी आहे यांनी कोर्टामध्ये जी काही बाजू मांडली, म्हणजे कोर्टाने त्यांना विचारलं की तुम्ही जे काही ऍफिडेव्हिट सादर केलेले आहेत या ऍफिडेव्हिटला तुम्ही मान्य आहात का, तुम्हाला हे मान्य आहेत का जे तुम्ही लिहून दिलेलं आहे। जवळपास 3 ऍफिडेव्हिट दिलेल्या तारखासह त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली। आणि मग याच्यामध्ये 3 ऍफिडेव्हिट मध्ये जी नॉन एक्झिस्टन्स ऑफ धनगर असं महाराष्ट्रामध्ये म्हटलेलं आहे त्याच्याशी त्यांना सहमती दर्शवली का। तर या ऑनलाईन सुनावणीमध्ये आम्ही जे काय ऐकलं, जे समजलं ते आपल्या समोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। विशेषतः जी काही विरोधी पक्षाचे वरिष्ठ वकील आहेत ज्याच्यामध्ये ऍडव्होकेट अंतुरकर जे आहेत, आज आपण बघितलं असेल की जुनी फौज जी आहे वकिलांची ती बदलली आहे आणि नवीन फौज अतिशय तगडे वकील जे आहेत ते विरोधी पक्षानं
त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. याच्यामध्ये ऍडव्होकेट अंतुरकर असतील, त्याच्यानंतर उदय वारुंजीकर असतील, गार्गी वारुंजीकर असतील, अनेक तज्ज्ञ वकील जे आहेत हे विरोधी पक्षाने दिलेले आहेत. जे आता लक्षात घ्या की एवढे मोठे वकील द्यायचे असतील तर त्या संस्था असतील ज्यांनी याचिका दाखल केलेल्या आहे त्यांच्याकडे तेवढा निधी पाहिजे, तेवढा पैसा पाहिजे. मग प्रश्नचिन्ह आहे की यांना एवढे तगडे वकील जर देत असेल तर त्यांना नेमकं कोण चालवतंय, काय चालवतंय, हा देखील माझ्यासारख्या समोर प्रश्न आहे. वरिष्ठ वकील मंडळींना आज जे काही बाजू मांडल्या, जो युक्तिवाद केला, तो मोस्टली आपण बघितला असेल की ज्याच्यावरती त्यांनी बोलणी घेतली तर ती 3 ऍक्ट जे आहेत. आता याच्यामध्ये सरकारी वकिलांनी सांगितलं की इथे जे न्यायाधीश महाराज आहेत त्यांनी विचारलं होतं की विजय एनटी मध्ये 3.5%, एनटी मध्ये 3.5% असताना 7% आरक्षणासाठीची मागणी का करता आहात? तर राज्याने एसटी मध्ये अशा पद्धतीचं कुठलंही कामकाज केलेलं नाही, अशा पद्धतीची त्यांनी माहिती दिली. आणि याच्यामध्ये स्टेटमध्ये सिंगल पर्सन हा धनगड अस्तित्वात नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं. मग विरोधी पक्षाचे जे काही वकील आहेत या वकिलांनी काय युक्तिवाद केला की 56च्या दरम्यान रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट जे आहेत, जी नवीन स्टेट ज्यावेळेस फॉर्मेशन होती, बॉम्बे स्टेट असेल, जुना आणि सीपी आणि बिरार, याच्यातून त्या ठिकाणी नवीन स्टेट फॉर्मेशनचं कामकाज सुरू होतं, तो ऍक्ट पास होत होता. त्या काळामध्ये कालेलकर आयोग असेल किंवा तो ऍक्ट त्या ठिकाणी ऑर्डर पास केलेला असतील एससी एसटीच्या, त्या दरम्यान जे काही या ठिकाणी द आणि र याबाबतचे युक्तिवाद त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासोबतच सेन्सस बाबत देखील त्यांनी माहिती दिली की 61 ला देखील एक व्यक्ती असेल. नंतरच्या कालावधीमध्ये जो काही सेन्ससची आकडेवारी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला की जिथे धनगड जे आहेत हे धनगड महाराष्ट्रामध्ये जवळपास 43,000चा आकडा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि पुढे आकडेवारी आणि माहिती करून त्या ठिकाणी त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केला. माहिती देताना त्यांनी पुढे सांगितलं की महाराष्ट्र स्टेट निर्मितीच्या अगोदर ज्यावेळेस सीपी आणि बिरार आणि बॉम्बे स्टेट होते त्या कालावधीमध्ये विदर्भ, विशेषतः आजचा जो काही विदर्भ भाग आहे तो त्यावेळेस सीपी आणि बिरारकडे होता आणि तिथे धनगड हे वास्तव्यास होते, ओराण हे वास्तव्यास होते. आणि मग ज्यावेळेस रिऑर्गनायझेशन झालं, रिऑर्गनायझेशन झाल्यानंतर मग ते धनगड जे आहे हे महाराष्ट्रामध्ये आले, असा देखील त्यांनी या ठिकाणी युक्तिवाद करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसंच राजकीय दबावाखाली ही केस लढवली जाते असं देखील त्यांनी त्या ठिकाणी म्हणणं मांडलं. आता आपल्याला माहिती आहे की विशेष मागण्या ज्या होत्या त्यांच्या, अंतुरकर साहेबांनी त्या ठिकाणी सरकारी वकील जे आहेत यांनी सांगितलं की टीसचा रिपोर्ट जो आहे तो टीसचा रिपोर्ट कोर्टापुढे मांडला पाहिजे, अशी एक त्यांची मागणी होती. त्यासोबत दुसरा एक मुद्दा होता त्यांचा की जे काही त्या ठिकाणी ऍफिडेव्हिट दिलेले आहेत ही ऍफिडेव्हिट सेक्रेटरी लेवलच्या किंवा सेक्रेटरी यांनी दिलेली नाही, अशा पद्धतीचा एक युक्तिवाद केला. आणि सरकारी वकील जे आहेत बदलले, पुन्हा तेच नियुक्त केले, अशा पद्धतीचा एक युक्तिवाद त्या ठिकाणी केला. आता याच्यामध्ये आपण बघितलं असेल की अनेक जी आर निघतात ते राज्यपालांच्या स्वाक्षरीची जी आर असतात, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल जी आर जो असतो तो कक्ष अधिकारी सही करत असतो, कारण की त्याला त्या ठिकाणी अपॉइंट केलं असतं, डिप्लॉय केलेलं असतं, ते अधिकार दिलेले असतात. त्या पद्धतीने हे ऍफिडेव्हिट देखील सरकारने दिलेले आहेत, सरकारी दस्तावेज आहे, त्याच्यामुळं तो घेणं. आणि शिवाय टीसचा रिपोर्ट जो आहे स्टडी रिपोर्ट आहे आणि तो स्टडी रिपोर्ट जो आहे तो स्वीकारला पाहिजे किंवा नाही स्वीकारला पाहिजे याचे सर्वाधिकार जे आहेत ते सरकारला आहेत. आणि त्याच्यामुळं सरकारने तो स्वीकारलाच पाहिजे किंवा नाही हे बंधनकारक नसल्याचं देखील या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. अजून एक या मध्ये सुनावणीमध्ये चर्चेला आलेली बाब म्हणजे सी मुनिचन्नप्पा वर्सेस बसवलिंगप्पा या केसचा देखील हवाला देऊन ती केस जी आहे ती या केसला लागू होत नसल्याचं, सदर केसमध्ये सरकारने जे काय अहिल्यादेवी मंच आहे यामध्ये भिन्नता असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. आणि ह्या केसला ही केस लागू पडत नाही असा जोरदार त्यांनी युक्तिवाद केला, विरोध केला. त्यासोबत आपण जर पाहिलं असेल हा युक्तिवाद आपण सगळ्यांनी ऐकला तर सर्वांच्या लक्षामध्ये आलं की याच्यामध्ये जास्तीत जास्त न्यायाधीशांना म्हणा किंवा विरोधी पक्षांना आणि सरकारना कन्फ्युज करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय. वेळखाऊपणाचा देखील या ठिकाणी प्रयत्न केला जात असल्याचं आपल्याला दिसतंय. आदिवासींचे जे काही सिनियर काउन्सिल आहेत यांनी तसं बघायला गेलं मोस्टली 1955-56 नंतरचं जे काय असेल डॉक्युमेंटेशन असेल त्याच्यावरच जास्त आर्ग्युमेंट्स केलेले आहेत. धनगर व धनगड कसे वेगळे आहेत
हे त्यांनी सातत्याने मांडण्याचा प्रयत्न केला. फक्त जी काही त्याच्या अगोदरची 1950 असेल 51 असेल त्याच्या अगोदरचे सेन्सस असतील डॉक्युमेंटेशन असेल त्याच्या बाबतीत खोलात जाण्याचा प्रयत्न केला नाही. कारण की अस्तित्वामध्ये सेन्सस मध्ये जर बघायला गेलं तर धनगड हे भारतातल्या कुठल्याही भागामध्ये विविध सेन्ससच्या माध्यमातून आपण तपासायला गेलं तर दिसून येत नसल्या कारणानं जास्तीत जास्त त्यांचा प्रयत्न जो आहे ते 1955-56च्या नंतरचा राहिला हे आपण सर्वांनी पाहिलं. आणि उद्या देखील त्याच्यावरती युक्तिवाद ते करणार आहेत. अजून काय त्यांच्याकडे डॉक्युमेंटेशन आहेत, ही कागदपत्र आहेत, याच्यावरती माहिती आपल्याला ऐकायला मिळणार आहे. मुळातच आपण सगळ्यांच्या मध्ये याबाबत या विषयावरती आपण उद्या असेल परवा असेल थोडा थोडा विषय सुरुवातीला सुनावणी बाबतीत काय होतंय आपण सगळेजण दुपारनंतर देखील जॉईन होणारच आहोत. काय घडतंय हे तिन्ही त्या ठिकाणी काउन्सिल जे आहेत सिनियर काउन्सिल याच्यामध्ये आपले धनगर जी केस आहे मंचाच्या माध्यमातून लढली जाते. त्या ठिकाणी खंबाटा ऍडव्होकेट खंबाटा आहेत सिनियर काउन्सिल, त्याच्यानंतर कुंभकोणी साहेब असतील आणि उद्या जे बाजू मांडणार आहेत ते अंतुरकरजी आणि उदय वारुंजीकर आणि बरेच वकील हाऊस त्या ठिकाणी उभी राहिलेले आहे. आपण सगळ्यांनी या ठिकाणी त्यांचं बोलणं ऐकलं पाहिजे. संविधानातील 342(2) वरती देखील त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे. महाराष्ट्र राज्याला या SC STच्या संदर्भातले कोणतेही बदल करण्याचे किंवा काय करण्याचे अधिकार नसल्याचं देखील कुंभकोणी साहेबांनी 342(2) नुसार सांगितलेलं आहे. आता उद्या आणि परवाची जी काय आर्ग्युमेंट्स असणार आहेत याच्यावरती आपल्या सगळ्यांना महत्व अशा पद्धतीचं आहे की सर्वांनी याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे. कारण की या 2 दिवसाच्या घडामोडीमध्ये आपल्याला आपल्या आरक्षणाची बाजू जी आहे कदाचित 3, 4, 5 ला काही त्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेतलं जाईल, त्याच्यावरती निकाल दिला जाऊ शकतो किंवा राखून ठेवला जाऊ शकतो, पुढची तारीख दिली जाऊ शकते, काही होऊ शकतं. जे काही घडामोडी घडतील आरक्षणाच्या संदर्भातल्या न्यायालयीन लढाईच्या त्या आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण त्या दिवशी संध्याकाळी 9 वाजता आपल्या समोर सुरुवातीच्या सत्रामध्ये कुठलाही कार्यक्रम असला तरी 5-10 मिनिट का होईना ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या सर्व आपल्या समोर मांडून सर्व महाराष्ट्रातील धनगर बांधवांना याच्यातली खरी खोटी माहिती जी आहे आणि जे इंटरप्रिटेशन आमच्या सारख्यांना समजतं ते आपल्या पुढे आम्ही मांडण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. याच्यामध्ये आपली खरी बाजू जी आहे त्याच्यात जसं घडलंय तसं मांडण्याचा आमचा निश्चितपणे प्रयत्न राहील. एकूणच आजच्या याच्यामध्ये त्यांनी कन्फ्यूज करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे असं प्रत्यक्ष दर्शनी आजच्या सुनावणी दरम्यान जी काय बाजू मांडली याच्यामध्ये दिसून येते. तर ही झाली आजची आपली पहिली बाजू की ज्याच्यामध्ये न्यायालयीन लढ्याच्या याच्यामध्ये नेमकं काय घडलं. 3 ऍक्ट सांगितले, त्या ऍक्टच्या बाबतीमध्ये देखील मी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि सरकारी वकील जे आहेत ते आपल्या ऍफिडेव्हिटला स्टिक राहिलेले आहेत. 3 ऍफिडेव्हिट जे त्यांनी दिलेले आहेत धनगड नॉन एक्झिस्टन्सची त्या ऍफिडेव्हिटला देखील ते त्या ठिकाणी स्टिक राहिले. प्रश्न या चर्चेच्या निमित्ताने या न्यायालयीन लढ्याच्या निमित्ताने एक समोर देखील आला की तिकडे एवढी मोठी फौज जी उभी केलेली आहे वकिलांची याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे हा माझ्यासारख्यांना एक शंका निर्माण करणारा मुद्दा समोर आला. कारण की एवढी तगडी मंडळी जर ठेवायची तर त्यांच्या फीज या लाखो करोडोमध्ये असतात आणि अचानक ही मंडळी जे ऍडव्होकेट गांगल आहेत त्यांना वगळून जर ऍडव्होकेट गांगल यांच्या मुलाचं लग्न मागच्या सुनावणीच्या वेळेस होतं म्हणून तारीख वाढवून घेतली, त्या गांगलांनाच बदलायचं होतं तर मागच्याच वेळेस जर बदलून यांनी त्यावेळेस सुनावणी घेतली असती तर निश्चितपणे आतापर्यंत काय ना काहीतरी त्याचे मार्गी लागलं असतं. ठीक आहे, हरकत नाही. उद्या परवा दिवशी नेमकं काय घडणार आहे ते उद्या संध्याकाळी पुन्हा एकदा आपण 9 वाजता एक 5-10 मिनिटं आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. तुर्तास आजच्या न्यायालयीन लढ्याच्या बाबतीमधली ही जी काही पार्श्वभूमी आहे ती मी आपल्या समोर मांडलेली आहे. कार्यक्रमाची जी काही पुढची आपली सूत्र आहेत योगेशजी पुढे कार्यक्रम जो आहे तो आपल्याला कंटिन्युएशन करायचा आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा सर्वांनी आपला चॅनल सबस्क्राईब करावा, आपला चॅनल मजबूत करा. आपल्याला वक्ते प्रवक्ते घडवायचे, धनगर समाजासाठी बोलणारी काम करणारी नेतृत्व आपल्याला निर्माण करायची ही आपली प्रामाणिक भावना आहे. त्याच्यामुळे आपला चॅनल मजबूत झाला पाहिजे यासाठी सर्वांनी सहकार्य करावं. आपल्या मनात शंका कुशंका प्रश्न काय असतील ते आपण सर्वांनी कमेंट रूपाने या ठिकाणी निश्चितपणे मांडावेत. आपण त्याच्यावरती देखील चर्चा करणार आहोत. योगेश पुढील दुसरा विषय असा आहे की बारामतीतील उद्याच्या 5 तारीखला होणारा चिंतन शिबिर याविषयी आंदोलक लोणंदमधील आंदोलक श्री गणेशजी केसकर सर्व महाराष्ट्राला आपले विचार मांडतील अशी मी आशा करतो. गणेशजी केसकर. सर्वांना जय मल्हार.
बारामती मध्ये शारदा नगर 5 जानेवारी 2024 या तारखेला एक महामेळावा, एक चिंतन सभा आयोजित केली आहे सकल धनगर समाजाच्या माध्यमातून. आणि त्या सभेची उद्दिष्ट काय आहे, त्या सभेचं ठेवण्याचं कारण काय आहे, हे मी चंद्रकांत वाघमोडे दादा असतील आपले बारामतीतले उपोषणकर्ते, यांच्याशी डिस्कस केलं. आणि मलाही काय वाटलं, कारण की 1 महिना झाला आम्ही एकत्र आहोत. तर त्या संदर्भात मी सर्व महाराष्ट्राला सांगू इच्छितो की या सभेची उद्दिष्ट काय आहेत. तर पहिला तर विषय असा आहे की जो एक संघ धनगर समाज नाहीये, त्या धनगर समाजाला सर्वांना एकत्र आणावे म्हणून ही सभा आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे. दुसरा विषय असा आहे की आपण पाहू शकतो की धनगर समाज एवढ्या मोठ्या संख्येने या महाराष्ट्रात आहे, परंतु दिशाहीन असताना आपल्याला थोडंफार दिसतं. तर या सभेच्या मार्फत, या सभेमध्ये आपण एक धनगर आरक्षणासंदर्भात पुढची दिशा ठरवू शकतो. या अनुषंगाने सभा आपण शारदा नगर बारामती येथे मध्ये घेणार आहोत. 1 महिन्याचा जो कालावधी आपण, म्हणजे 1 महिन्याचाच कालावधी राहिला. याच्यानंतर लोकसभेचे इलेक्शन्स लागतायत, आचारसंहिता लागेल. त्यामुळे आपल्या हातात फक्त 1 महिन्याचा कालावधी आहे. आणि या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला पुढील दिशा ठरवणं खूप गरजेचं आहे, कारण की वेळ खूप कमी आहे. त्यामुळे ही सभा आयोजित केलेली आहे. त्यानंतरनं जे आपले आंदोलनकर्ते असतील, करते असतील, यांचा एक सन्मान चंद्रकांत वाघमोडे साहेबांना करायचा आहे. त्यामुळे ही सभा त्यांना आयोजित केलेली आहे. आता आंदोलनकर्ते आणि उपोषणकर्त्यांचा आम्ही त्यांना सांगितलं की सन्मान भेटावा म्हणून आम्ही ती उपोषणं केली नव्हती, परंतु ती त्यांची इच्छा आहे. या अनुषंगाने खूप सारे विचार आंदोलनकर्त्यांचे असतील, उपोषणकर्त्यांचे असतील, कारण की प्रत्येक उपोषणकर्ता, आंदोलनकर्ता ज्यावेळेस धनगर समाजाचा मुद्दा घेऊन तिथं रिप्रेझेंट करत होता समाजाला, त्यावेळेस त्यांनी खूप सारे वेगवेगळे एक्सपिरियन्सेस त्यांना तिथं घेतले आहेत. आणि त्या एक्सपिरियन्सेस ज्यावेळेस ते आपल्या लोकांशी, आपल्या बांधवांशी शेअर करतील, त्याच्यातून निश्चितपणे आपले जे काही लूप होल्स आहेत, आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, आपण कुठं कमी पडतोय त्याच्यावर आपल्याला चिंतन करायला भेटेल. त्याच्यामध्ये सुधारणा करून आपण कसं एक चांगल्या पद्धतीचं आंदोलन किंवा एक चांगल्या पद्धतीची मुवमेंट आपण यापुढे तयार करू शकतो, याचं चिंतन या सभेमध्ये होणार आहे. तसेच मी आता सांगितलं की उपोषणकर्त्यांचे एक्सपिरियन्सेस असतील, आंदोलनकर्त्यांचे एक्सपिरियन्सेस असतील. जसं पंढरपूरचा मेळावा झाला, खूप चांगल्या पद्धतीनं अरेंजमेंट होती, सगळं होतं, पण उपोषणकर्त्यांना तिथं त्यांचे विचार मांडण्यासाठी वेळ भेटला नाही. तर ती वेळ मला वाटतंय बारामती शारदा नगर इथे 5 तारखेला जो आपला मेळावा होणार आहे, त्याच्यामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीने ते विचार मांडण्यासाठी त्यांना वेळ तिथं दिली जाईल, आंदोलनकर्त्यांना वेळ दिली जाईल. आणि खूप साऱ्या लोकांच्या मनात हाही प्रश्न आहे की फक्त हे उपोषणकर्ते, आंदोलनकर्त्यांसाठीच आहे का? तर नो, हे सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीनं 5 तारखेला हा मेळावा बारामतीमध्ये आयोजित केला आहे. याच्यामध्ये सर्व समाज बांधव असतील, उपोषणकर्ते असतील, आंदोलनकर्ते असतील, आणि सगळे आपले गट तट पक्ष बाजूला ठेवून सर्वच धनगर बांधव तिथं सामील होतील. आणि सामान्यातले सामान्य पण धनगर बांधव त्याचे विचार तिथं मांडू शकतो. आणि वेळेचं भान ठेवून ते सगळेजण तिथं त्यांचे विचार मांडतील. आणि शेवट याच्यामधून आपण कोणत्या दिशेनं पुढे गेलं पाहिजे याची एक आपल्याला दिशा त्याच्यामधून मिळेल, अशी या मेळाव्यातून मला तरी अपेक्षा आहे. कारण की आपण सर्वांनी पाहिलं की खूप वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं, आपण अजूनही मोर्चे चालू आहेत, आंदोलने चालू आहेत. आजही मी मुख्यमंत्री साहेबांना नायगाव येथे भेटलो, त्यांना पुन्हा एकदा निवेदन दिलं की जी दुरुस्तीची आमची शिफारस आहे, तुम्ही ती लवकरात लवकर केंद्राला पाठवा, असं मी आजही मुख्यमंत्री साहेबांना नायगाव येथे भेटून ती शिफारस दिली, काय ती निवेदन दिलं. असेच वेगवेगळे निवेदन दिले. तर एकच सांगायचंय की 5 तारखेला मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातील सबंध धनगर बांधवांनी
बारामतीमध्ये उपस्थित राहावे आणि सर्वांनी येताना, कारण की आज मला वाटते 3 तारीख आहे, 3, 4 आणि 5 असे 2 दिवस तुम्हाला विचार करायला टाइम आहे, चिंतन करायला टाइम आहे. ज्यावेळेस तुम्ही बारामतीमध्ये याल आणि खास करून मी गोपने सरांना पण विनंती करतो की आपण बारामतीमध्ये या. मागच्या पंढरपूरच्या सभेमध्ये आपण आम्हाला दिसला नाही का? याचं कारण असं आहे की गोपने साहेब, तुम्ही जेव्हापासून हा YouTube चॅनल चालू केलेला आहे धनगर समाज जागृती, याच्यामध्ये तुम्ही सर्वांना ऐकलंय आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तुम्ही चांगल्या पद्धतीची सजेशन तिथं देऊ शकता सगळ्याचा अभ्यास करून. म्हणून तुम्हाला मी खास करून तुम्हाला विनंती करतो की आपण टाइम काढून तिथे या. आणि सबंध धनगर समाज बांधवांना पुन्हा एकदा मी विनंती करतो की 5 तारखेला आपण या. मी काही गोष्टी तुम्हाला सांगितल्यात त्या तिथं आपण एक्सपिरियन्स एकमेकाशी शेअर करू आणि पुढे कोणत्या मार्गाने जायचं, कसं महिला भगिनींना, म्हणजे जे 2 कोटीची जी आपली लोकसंख्या आपण म्हणतो त्याच्यामध्ये हाफ ऑफ द पर्सेंट जर पाहिलं तर महिला आहेत आणि खंबाटकी घाटामध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी तिथं पाहायला भेटल्या. याचं कारण मी सांगतो सर तुम्हाला, कारण की खंबाटकीचं आंदोलन व्हायच्या अगोदर आम्ही 5 ते 6 दिवस वारंवार महिला भगिनींना धनगर आरक्षणाचा मुद्दा काय हे समजून सांगत होतो. आणि ज्या वेळेस आपल्या समाजातल्या महिलांना तुम्ही एखादी गोष्ट, महिलाच असतील किंवा धनगर समाजातील सर्वच बांधव असतील, तरुण असतील, तरुणी असतील, ज्यावेळेस तुम्ही त्यांना हा मुद्दा समजून सांगताय ना, त्यावेळेस त्या पेटून उठतायत आणि त्यांची इच्छा अशी आहे की आम्हालाही याच्यामध्ये सामील व्हायचंय. आणि म्हणून आपण या मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जर आपल्या महिला भगिनी जर तिथं दिसल्या तर हे आंदोलन सर्व बाजूंनी एक चांगलं मेळावा होईल आणि पुढचे दिशा आपण ठरवू शकतो. कारण की महिलांनाही खूप साऱ्या गोष्टी सांगायच्या असतात, परंतु आपण पंढरपूरचा मेळावा बघितला तर तिथं मला वाटतं एक 15 ते 20 महिला फक्त हजर होत्या आणि 400 ते 500 आपले धनगर बांधव हजर होते. ज्या अहिल्या देवींचा आपण वारसा सांगतो, ज्या अहिल्या देवींनं एवढे वर्ष राज्यकारभार चांगल्या पद्धतीनं केला, त्याच धनगर समाजातल्या महिला अजूनही त्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसत नाहीत. तर त्या महिलाही तिथं उपस्थित राहतील. मी या व्हिडिओच्या मार्फत सर्व तरुणींना, महिला भगिनींना विनंती करतो की आपण या मेळाव्यासाठी उपस्थित राहाल आणि सर्वच जण उपस्थित राहून फक्त येताना एकच विचार करा की येताना आपण काहीतरी युनिक विचार धनगर आरक्षण भेटेल या अनुषंगाने तिथं घेऊन याल आणि तो साजा करचाल. त्याच्यातून आपल्याला एक दिशा पुढे दिसेल. धन्यवाद सर. धन्यवाद गणेशजी. लक्षात घ्या की 5 जानेवारीला जो बारामतीमध्ये महामेळावा आणि चिंतन शिबिर आयोजित केलेला आहे सकल धनगर समाज महाराष्ट्राच्या वतीनं, खऱ्या अर्थानं पंढरपूरमध्ये झालं, बारामतीमध्ये आपल्याला माहिती आहे की 2014ला देखील आपण अनुभव घेतलाय की बारामती आणि परिसरातील धनगर बांधव जर एकत्र झाले तर महाराष्ट्रामध्ये आरक्षण विषयाची क्रांती करू शकतात, हे आपण अनुभवलेलं आहे. आणि त्याच्यामुळं पुन्हा एकदा बारामती याला केंद्र ठेवून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये आपल्याला अशा पद्धतीनं चिंतन शिबिर, महामेळावे, परिषदा ह्या आयोजित केल्या पाहिजेत की जेणेकरून आपल्याला न्यायालयीन लढाईला देखील याच्या माध्यमातून सपोर्ट मिळेल की सरकार जे आहे ते सरकारच्या वतीनं म्हणा किंवा प्रक्रियाच्या वतीनं आपला आरक्षणाचा मुद्दा लांबणार नाही, वेटेज येईल आणि सर्व समाज बांधव एकवटलेले आहेत. याचा प्रभाव निश्चितपणे आरक्षण विषयावरती आणि इतर विषयांवरती पडेल. मी संजयजी बालेकरांना विनंती करेल की आपले या विषयाच्या अनुषंगाने जे काही मत आहे, संजयजी बालेकर कोकणातून जॉईन झालेले आहेत. संजयजी. मी गणेशजींना एक विनंती करेल की गणेशजी, या ठिकाणी आपल्याला कोंडळकर जी म्हणतायत की जे बारामतीचा कार्यक्रम आहे किती वाजता आणि नेमका कुठे आहे? मी सर गोपने सर तुम्हाला त्याचं हे पाठवतो. तुम्ही जर आता याच्यावर टाकू शकला पोस्टर तर टाका, परंतु हे शारदानगर मध्ये आहे आणि सकाळी मला वाटते 9 वाजता तो कार्यक्रम चालू होणार आहे आणि पूर्ण दिवस चालणार आहे. तर मी त्याचा पोस्टर सर तुम्हाला टाकतो. धन्यवाद. हा संजयजी बोला. गोपने सर, थँक्स की तुम्ही मला इथं ऑपॉर्च्युनिटी दिली माझे काही व्ह्यूज शेअर करण्यासाठी. जसं आता विजय जींनी सांगितलंय की
5 तारखेला जो आपला अं, मेळावा बारामतीला आयोजित केला गेलाय, तर या अनुषंगाने एक आव्हान मी माझ्याकडून पण करू इच्छितो पूर्ण महाराष्ट्रातील समाज बांधवांना, की खरोखर सगळ्या समाजातील सगळ्या लोकांनी या ठिकाणी जमा होणं खूप गरजेचं आहे. आपली एकता इथं दाखवणं खूप गरजेचं आहे आणि हे मेळावे यशस्वी करून एक सरकारला आपली ताकद आहे दाखवणं खूप गरजेची आहे. आणि साहजिकच आहे, जेव्हा हे विचार मंथन आणि मेळावे होतात तर याच्यातून आपल्याला काही व्ह्यूज थॉट काही मिळतात, त्याची पुढची जी काही वाटचाल वगैरे आपल्याला याच्यामध्ये मिळते. आणि ही वाटचाल किंवा जे काही आपल्याला त्याच्यातून एक सोल्युशन मिळतंय, ती पुढची जी दिशा आपल्याला त्याच्यात जी मिळते ती खूप गरजेची असते या ठिकाणी. कारण की समाजातील वेगवेगळ्या ठिकाणातून आलेले लोकांचे वेगवेगळे अनुभव असतात. ग्रामीण भागात अतिशय सामाजिक दृष्टिकोनातून अडीअडचणीत जगणाऱ्या लोकांना किती अडीअडचणी येतात, त्यांचे व्ह्यूज आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. जे आज न्यायालयीन लढाई लढतायत, जे आता जसं गोपने सरांनी सांगितलं की आज पूर्ण त्यांनी आज जे काही झालं याच्यामध्ये कोर्टामध्ये न्यायालयामध्ये, तर त्याविषयी पूर्ण त्यांनी माहिती दिली. तर तो एक न्यायालयीन लढा आणि जे सामाजिक प्रश्न जे आहेत खाली ग्राउंड लेवलला किंवा या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर त्याच्याविषयी थोडं आपल्याला एक विचार मंथन करून एक सामाजिक दृष्टिकोन, एक व्ह्यू, कॉमन व्ह्यू आपल्याला त्या ठिकाणी समोरच्या दृष्टिकोनातून मिळतो. आपल्याला त्या दृष्टिकोनातून वाटचाल करायला थोडं सोयीस्कर जातं. मग याच्यामध्ये सामाजिक वाटचाल आपल्याला कशी असली पाहिजे, आपली राजकीय वाटचाल कशी असली पाहिजे, आपली आर्थिक वाटचाल कशी असली पाहिजे, बरोबर. तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून थोडे प्रयत्न केले जाऊ शकतात. तर त्या बाबतीत मी खरोखर सगळ्यांना आवाहन करेल की सगळ्यांनी 5 तारखेला बारामतीला यावं. आपले प्रत्येकाने आपले जे व्ह्यूज थॉट्स शेअर करावेत, जेणेकरून एक काहीतरी कॉमन असा एक प्रोपोगंडा किंवा एक मेमोरंडम तयार होईल, जेणेकरून आपण पुढची आपण एक वाटचाल करण्यासाठी आपल्याला सोयीस्कर जाईल. तर अजून एक त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सपोज जरी आपण एखादी एक अजेंडा आपण तयार करतोय, तर ते इम्प्लिमेंटेशन वगैरे पण करणं पण खूप गरजेचं आहे. तर त्या दृष्टिकोनातूनही थोडे प्रयत्न, जसं गोपने सरांनी हा जो उपक्रम चालू केला, मी सकाळी त्यांच्याशी बोलणं केलं, तर मला ते खरोखर खूप आवडला. तर या अशा प्रकारचे जे इम्प्लिमेंटेशन एजन्सी आहेत तर त्या सुद्धा आपल्याला कार्यरत करायच्या आहेत. तर त्या दृष्टिकोनातून समाजाचा व्ह्यू घेणं खूप गरजेचं आहे. जर तो व्ह्यू जर आपल्याला मिळतो तरच आपल्याला पुढे काहीतरी आपण असं म्हणतो ना की एक वैचारिक दृष्टिकोन एकदा प्रगल्भ जर झाला तरच आपल्याला त्याला प्रात्यक्षिक स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करता येते. तर वैचारिक दृष्टिकोन जो तयार होतोय, मला असं वाटतंय की तो या मेळाव्यातूनच तो तयार होतोय. तर ऑब्विसली मी पण येतोय, सर्वांनी यावं असं मी आव्हान करतोय. धन्यवाद गोपने सर, धन्यवाद गणेश सर, योगेश सर, धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद संजयजी. उद्या संध्याकाळी 9 वाजता जाहीर सभा हा कार्यक्रम जो आहे तो आपल्या चॅनलवरती होणार आहे. सुनावणीतले अपडेट्स देखील आपल्याला दिल्याच जातील, पण गोपनीय कुठलीही बाब आपण देणार नाही. जे काय न्यायालयात घडलं, जे दिसलं ते आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न राहील. उद्या संध्याकाळी 9 वाजता डॉक्टर प्राध्यापक यशपाल भिंगे साहेब हे आपल्या समोर लोकशाहीतील बहिष्कृत धनगर जमातीने 2024च्या निवडणुकांमध्ये काय केलं पाहिजे याविषयी उद्या मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या सर्वांना विनंती राहील, सर्व समाज बांधवांना मोठ्या संख्येनं हा आपण कार्यक्रम जो आहे तो पाहावा, याच्यामध्ये सहभाग द्यावा. आपले काय मत असतील या विषयाच्या अनुषंगानं ते देखील कमेंट करून म्हणा, आपल्याला व्हॉट्सअपला, फेसबुकला जिथे आपल्या पोस्ट आहेत त्या ठिकाणी आपण कमेंट करून आम्हाला कळवावी. कारण की खरोखरच आपण लोकशाहीमध्ये, विधिमंडळामध्ये म्हणा, लोकसभेमध्ये बहिष्कृतच आहोत. लोकशाही व्यवस्थेमध्ये धनगर जमात ही बहिष्कृत आहे की काय असा मोठा प्रश्न पडल्यामुळे उद्या हा संबोधनाचा विषय त्यांनी ठेवलेला आहे. तर सर्वांनी
उद्या संध्याकाळी 9 वाजता पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती जॉईन व्हायचंय आणि आपल्या सर्वांना विनंती करेल, धनगर समाज जागृती युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त समाज बांधवांना जोडा, बेल बटन प्रेस करायला सांगा, लाईव्ह सेक्शन मधल्या विविध चर्चेचे व्हिडिओ पहा. हे कशासाठी करायचे की आपले वक्ते प्रवक्ते झाले पाहिजेत, आपली नेतृत्व घडली पाहिजे, सामाजिक राजकीय नेतृत्व ही घडली पाहिजेत, तरच समाजाचं भलं होणार आहे. कोणीही एका नेत्याच्या बळावरती समाज मोठा 2 कोटी समाज पुढे जाईल असं चित्र नाही, तेवढ्या क्षमता नाहीत. आणि त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांना सामूहिकपणे प्रयत्न करणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या स्वरूपाच्या लिडरशिप आपल्याला विकसित करणं गरजेचे आहे. त्या फक्त केवळ राजकीयच नव्हे तर राजकीय तर गरजेचेच आहेत, सामाजिक असेल, आर्थिक लिडरशिप असतील, बिझनेस लिडरशिप असतील, विविध सेक्टर सेगमेंट मधल्या लिडरशिप आपल्याला डेव्हलप करणं निश्चितपणे गरजेचं आहे. आणि म्हणून आपण त्याच्या दृष्टीनं तसे कार्यक्रम असतील, प्रोग्राम आपण आखण्याचा प्रयत्न करतोय. न्यायालयातल्या बाबतीतले जे काही घडामोडी घडल्या त्या देखील मी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मांडलेल्या आहेत, आपण त्या जरूर ऐकाव्यात. आपल्या काही प्रतिक्रिया असतील त्या आपण कळवाव्यात. आणि जे जे कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत, मोर्चे आंदोलन ज्या भागामध्ये होत आहेत त्या भागामध्ये समाजानं आपला 100% सहभाग द्या, आपले त्या ठिकाणी उपस्थिती द्या, वेळ द्या. जिथं जे जे देणं शक्य आहे समाज हितासाठी, जिथं साधनं देता येतील साधनं द्या, आर्थिक पाठबळ देता येईल तिथे आर्थिक पाठबळ द्या, लढणाऱ्या माणसांना हत्तीचं बळ द्या. निश्चितपणे समाजाच्या न्याय हक्कासाठी, समाजाच्या प्रश्नांसाठी आपल्याला लढताना दिसतील. जुने नेतृत्व असतील त्यांचा सन्मान निश्चितपणे करू. नवीन नेतृत्व घडवण्यासाठी आपण सगळ्यांनी सामूहिकरित्या प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून आजच्या या चर्चेच्या निमित्ताने आपल्याला एक संदेश द्यायचा आहे, एकट्यानं नव्हे तर आपल्याला एकीनं लढायचंय. कारण की ही लढाई जी आहे ती प्रचंड मोठी लढाई आहे. जे प्रस्थापित मंडळी आहेत त्यांच्या विरुद्ध आपण लढतोय. आणि या प्रस्थापितांच्या विरोधात आजपर्यंत आपण बघितलं असेल की आपल्या आरक्षणाचा मुद्दा जो आहे या प्रस्थापित मंडळीनंच आपला गोंधळून ठेवला होता, प्रस्थापितांनीच आपल्याला या ठिकाणी फसवलेलं आहे. म्हणून आपल्याला न्यायालयीन लढाईच्या माध्यमातून आपला लढावा लागतोय. उद्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल, परंतु 5 तारखेचा कार्यक्रम देखील सर्वांसाठी फार महत्वाचा आहे. म्हणून महाराष्ट्रातील याच्यामध्ये कुठली राजकीय मंडळीनं हा समोर येऊन कार्यक्रम आयोजित केलेला नाही. मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यासाठी आणि आज त्यांना भूमिका मांडण्यासाठी बोलवलं की या तुम्ही आपली भूमिका जी आहे ती मांडा. आणि सर्वसामान्य युवकांनी उपोषण केलेले असतील, आंदोलनात भूमिका पार पाडलेल्या असतील, या सगळ्यांनी पुढाकार घेऊन बारामतीमध्ये हा जो काही महामेळावा आणि चिंतन बैठक ठेवलेली आहे, असे कार्यक्रम खरं सांगायचं म्हणजे घेणं फार जिकिरीचं काम असतं, खर्चिक काम असतं. आणि तरी देखील आपल्या समाजातील युवक असतील, समाज बांधव असतील, ते तळमळीने करतायत. आपल्याला तर पैसे द्या म्हणून कोणी म्हणत नाही की आयोजन करतोय आम्ही तर आपल्याकडनं आर्थिक मदत व्हावी, परंतु पुढाकार घेऊन करणं, सरकारचं लक्ष इकडे वेधून घेणं, समाज बांधवांना जागृत करणं, प्रबोधित करणं, या विषयावरती त्यांचं लक्ष केंद्रित करणं आणि आपल्याला काय आपल्याकडनं निघून गेलेलं आहे, काय हिरावून घेतलेलं आहे, आपलं किती नुकसान झालेलं आहे त्याचा लेखाजोखा करत पुढची रणनीती जी आहे उद्याच्या काळामध्ये कसं लढलं पाहिजे. कारण की लढाई ही जी आहे ती प्रचंड मोठी लढाई, लक्षात घ्या. अर्थ सहाय्याने जी मजबूत असलेली लोक आहेत, अर्थकारण म्हणा किंवा सगळंच, सर्व मनी, मसल, मॅन पॉवर, मीडिया, मॅनेजमेंट, सगळ्या बाजूनं मजबूत असलेल्या लोकांच्या विरोधामध्ये सामान्य धनगरांची लढाई आहे. आणि म्हणून ही लढाई आपल्याला सगळ्यांनी लढणं गरजेचं आहे. तन मन धनाने आपण सगळ्यांनी लढणाऱ्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे, लढणाऱ्यांना बळ दिलं पाहिजे. तर आपली लढाई ते ताकदीनं आपल्यासाठी लढतील. आपल्या उद्याच्या पिढ्यासाठी आपल्याला आज लढलं पाहिजे, उद्याच्या पिढीचं भविष्य आपल्याला मजबूत करण्यासाठी या ठिकाणी लढलं पाहिजे, असं आवर्जून मला आपल्याला सांगायचंय. योगीजी, आपल्याला काय मत मांडायचंय का? हा, एक मिनिट. श्री गणेशजी केसकर साहेब, आपणास एक विनंती आहे. उद्याचे चिंतन शिबिर आयोजित केलं आहे. आवाज येतोय? आवाज येतोय सर? येस, बोला. त्यांच्या आवाज येतोय? हा, गणेश केसकर सर, उद्याचं जे लिडरशिप जे चिंतन शिबिर आयोजित केलंय, तर त्याचं सर्वसामान्य आंदोलक म्हणून आपण सर्वांनी नेतृत्व केलंय. आपल्या लढ्याला चांगलं घवघवीत यश मिळो हीच आमची एक इच्छा आहे, शुभ आशीर्वाद आहे असं समजा. आणि यापुढील महिलांना सुद्धा आपण त्या स्टेजवर, त्या व्यासपीठावर अहिल्या कन्या म्हणून प्राधान्य द्याल, ही एक माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. नक्कीच सर. मला एक प्रश्न विचारला होता की म्हणजे कुठं स्थळ आहे आणि किती तारखेला आहे, तर मी तुम्हाला पोस्टर पाठवलाय. तरी पण मी सांगू इच्छितो की धनगर समाज एसटी आरक्षण राज्यव्यापी महामेळावा चिंतन शिबिर
तसेच समाजरत्न पुरस्कार वितरण सोहळा हा शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अनुज गार्डन मंगल कार्यालय, देवकाते पाटील नगर, शारदा नगर, बारामती, जिल्हा पुणे येथे संपन्न होत आहे. तरी सबंध महाराष्ट्रातील सकल धनगर समाजातल्या सर्व धनगर बांधवांनी, भगिनींनी, तरुण तरुणींनी मोठ्या संख्येनं 5 तारखेला आपण तिथं आपली उपस्थिती दाखवाल आणि हीच नम्र विनंती. धन्यवाद सर. जय मल्हार. जय मल्हार. पुन्हा आपण कार्यक्रमाकडे आता समारोप करतोय. सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे, आपला चॅनल जो आहे धनगर समाज जागृती चॅनल हा आपण अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की हे सगळे कार्यक्रम ऑर्गनाईज करणं, प्रत्येक दिवशी समाजाच्या विविध विषयावरती चिंतन करणं, विविध मान्यवरांना एकत्र जुळवून आणणं प्रचंड मेहनतीचं काम आहे. त्या विषयावरती चर्चा घडवून आणून समाजाला दिशा देण्याचं काम हे सगळं करत असताना, आपले कौटुंबिक जीवनामध्ये जगत असताना हे सगळ्या गोष्टी घडवून आणणं अत्यंत जिकिरीचं काम आहे. समाज बांधव आपण अगदी गडचिरोली, चंद्रपूर असू द्या, कोकण असू द्या, महाराष्ट्रातील विविध भागातील बांधवांना या माध्यमातून जोडण्याचा, पोट जातींना जोडण्याचा या सगळ्यातनं प्रयत्न करतोय. युवक युवती महिलांना जोडण्याचा प्रयत्न करतोय. एकूणच आपला समाजाचं विराट दर्शन भविष्य काळामध्ये व्हावं यासाठी एका एका धनगर बांधवांना आपण जोडण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून आपल्याला माझं नम्र आव्हान आहे की आपली माध्यमं मजबूत करा, कारण की आपली माध्यमं ही दुसरी माध्यमं नाहीत. ते आपला कधी आवाज बनत नाहीत, ते कधी आपल्या समस्या मांडत नाहीत, ते कधी आपली आंदोलनं दाखवत नाहीत, त्यांना आपल्याशी देणं घेणं नाही, आपल्या दुःखात त्यांना कुठल्याही पद्धतीचं स्वारस्य नाही. ते विशिष्ट जातीचे आणि अर्थ केंद्रित लोकांची साधनं आहेत. आणि म्हणून आपली साधनं आपण मजबूत केल्याशिवाय आपला लढा मजबूत होणार नाही, हे आपल्या समोर मला नमूद करायचंय. म्हणून आपली साधनं, आपला लढा, आपली माध्यमं मजबूत करा. येणारा काळ हा निश्चितपणे आपला असणार आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा धनगर ब्रँड आपल्याला पुनर्स्थापित करायचंय, एवढं आजच्या चर्चेच्या निमित्ताने सांगतो. आपण सगळ्यांनी आज या चर्चेमध्ये सहभाग दिला त्या सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार मानतो. गणेश जे असतील, संजय जे असतील, योगेश जे असतील, या सर्वांचे मी आभार मानतो. आणि सर्व प्रेक्षक जे आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात त्या सर्व महाराष्ट्रातील धनगर बांधवांचं, भारतातील धनगर बांधवांचं मी मनापासून आभार मानतो. आजचा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो. पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 9 वाजता जाहीर सभा 9 या कार्यक्रमामध्ये. तुर्तास आपल्या सगळ्यांची रजा.